तर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी 5 वाजता थंडावल्या आणि या निवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभांमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या। गुंडांना घेऊन काही राज्यातील मंत्री फिरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला। तर पोटनिवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कधी येत नव्हते यावरून जनमताचा अंदाज काय हे बांधणं अवघड नाही असा टोलाही त्यांनी लगावला। तर ज्यांनी आधी गुंडगिरी केली त्यांची गुंडगिरी संपवणार असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। जुने वाडे आणि परिसराच्या विकासाचे व्हिजन सरकारकडे असून राष्ट्रवादीने इथं काहीच केलं नाही अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली। तुम्ही पहा, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या पोटनिवडणुका आजपर्यंत झाल्या, परंतु कधी राज्याचे मुख्यमंत्री रोड शोच्या निमित्तानं फिरलेलं महाराष्ट्राने पहिल्यांदाच बघितलं। आजही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण मांडून आहेत, लक्ष देऊ नये। गुंडांना काही मंत्री लोकच बरोबर घेऊन फिरतायत अशा प्रकारच्या पण बातम्या आपण पाहिल्या। सचिन भोसले हे शिवसेनेचे प्रमुख पिंपरी चिंचवडचे, त्यांच्यावर हल्ला झालेला पण आपण पाहिला। काल मी त्यांना दवाखान्यामध्ये भेटायला गेलेलो होतो। अशा प्रकारचं एक खालच्या पातळीवरचं असे भ्याड हल्ला करणारा प्रकार हे कधी आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले नव्हते। पवार साहेबांच्या समोर एक काँग्रेसचा नगरसेवक काय म्हणाला, मोदी साहेब, RSS, भारतीय जनता पक्ष हे मतदार यांना हरवण्यासाठी मेलेले माणसं मतदानाला आला, सौदीमधून आणा, दुबईमधून आणा। हा कुठं चाललंय निवडणूक? आणि म्हणून आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतोय। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार। लोकांना विकास पाहिजे, जनतेला या भागाचा विकास पाहिजे। त्यांना या असल्या प्रकारचं नेरेटिव्ह आवडत नाही, त्याची प्रचिती तुम्हाला 26 तारखेला मिळेल। पुणे शहराच्या कसबा मतदारसंघातले जे प्रश्न आहे, शेवटी हे सरकार लोकाभिमुख काम करणार आहे। हे सरकार या ठिकाणी विकासाची गंगा आणणार आहे आणि म्हणून गेले 60 वर्ष जे सत्तेत होते त्यांनी जे केलं नाही ते आम्ही करून दाखवणार। 26 तारखेला भरभरून मतदार या हेमंत रासनेच्या पदरात आपल्या मताचं दान टाकतील आणि हेमंत रासने यांना प्रचंड मताधिक्याने सगळे रेकॉर्ड तोडून हेमंत रासने विजयी होतील अशा प्रकारचं चित्र आज पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। कागल इथल्या विवेक कुलकर्णी आणि इतर 16 लोकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घोरपडे साखर कारखान्यासाठी प्रलोभन दाखवून शेअर्स गोळा करत 40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान आमदार हसन मुश्रीफांवरती दाखल झालेला गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीतूनच दाखल केला अशी टीका मुश्रीफ समर्थकांनी केली आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते, तेव्हा कागलच्या काही शेतकऱ्यांनी मुश्रीफांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सोमय्यांकडे केली होती आणि त्यानंतर मुश्रीफांवरती हा गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल झाल्यामुळे मुश्रीफांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी प्रत्येक पक्षानं निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सुद्धा आता सक्रिय झालेत। प्रकाश आंबेडकरांनी गोवंडीतल्या मौलवींची भेट घेतली आणि मुस्लिम समाजाच्या समस्या जाणून घेतल्या, तसंच त्यांच्या समस्यांवरती तोडगा काढण्याचं देखील आश्वासन दिलं।